पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। हा 22वा श्लोक आहे। माझ्याशी एकनिष्ठ झालेले किंवा अनन्य असणारे जे भक्त आहेत ते आपलं सर्वस्व मला अर्पण करतात आणि मी त्यांची जबाबदारी घेतो। ते एकनिष्ठ आहेत भक्त आणि माझ्या ठिकाणचं सदैव भजन करत असल्यामुळे त्यांचं चित्त स्थिर झालं। आता त्यांचा योगक्षेम मी चालवतो, असं या श्लोकामध्ये विषय आहे। मागे महात्म्यांचं वर्णन झालं, तिथून पुढे 16व्या श्लोकापासून मीच यज्ञ आहे, मीच पिता आहे, मी माता आहे, मी गती भरता सर्व काही मीच आहे हे सांगितल्यानंतर दुसरी गोष्ट हे सृष्टिक्रम आहे। म्हणजे पाण्यापासून ढग निर्माण करणे, ढगापासून पाऊस, अन्नधान्य, हे सगळा सृष्टिक्रम माझ्यामुळंच चालतो। इतकं सगळं सांगितलं तरीसुद्धा ज्ञान नसणारे लोक स्वर्गाची इच्छा करतात, स्वर्गाकडे जातात, स्वर्गाच्या भोगाला महत्त्व देतात। अशा प्रकारचे 2 श्लोकमध्ये झाले। आता अनन्य भक्त कसे आहेत हे या श्लोकात सांगू लागले। सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे। किती एकनिष्ठ आहे तर तिथं सांगितलं सर्व भावेसी। एकंदर आपल्या ठिकाणी अन्यत्र भाव असतो। संसार म्हणजे काही एक नाही, अनेक गोष्टी त्यात आहेत आणि त्या अनेक गोष्टीवर आपला भाव असतो, म्हणून त्या भाव सगळा विखुरलेला आहे। पण आता कुठंच नाही, सगळा भाव एक आणला। देहाचा जो काय भाव होता तोही तिथला कमी झाला, इंद्रियांचा भाव कमी झाला, अंतःकरणही एकनिष्ठ झालं। हे सगळं काय आहे? सर्व भाव। मग सर्व भाव मला काय केला? अर्पण केला। उखिते म्हणजे आता तो भाव केवळ माझ्याशीच एकरूप झाला। जसं एखादं काम आपण काय आहे की आपल्या ठिकाणी घेतो की आता हे सगळं काय करा, आम्हीच घेतो ह्याचं, मग ते काम जसं दिलं जातं, आता ह्यातलं सगळं तुम्हीच बघा, कंत्राट घेतल्यासारखं किंवा उक्त दिल्यासारखं। तसं ओपिले मज चित्ते, त्यांनी चित्त सगळं मला अर्पण केलेलं आहे। आता केवळ माझेच ते भक्त आहेत। त्याला उदाहरण कसं दिलं तर जैसा गर्भगोळू उद्यमाते। गर्भगोळू म्हणजे काय तर निव्वळ लहान बाळ। ते काय आहे की केवळ आईच्या आश्रयावर आहे, कसला उद्योग आहे त्याला? काही नाही। आणि जे काही असेल ते दुसरं त्याच्या ठिकाणी काही नाही। भूक लागली की रडायचं, दुसरा काय त्रास व्हायला लागला तर रडायचं, आणि सगळं काय आईनीच बघायचं। कधी कधी नाही रडलं तरी आता त्याला भूक लागली असेल आईनी समजायचं, आता त्याला झोप लागली असेल आईनी समजायचं, किती वेळ झाला झोपलाय, का उठला नाही, आईनीच पाहायचं। म्हणजे ते जे बाळ आहे ते काही करत नाही, म्हणून उद्यमाते, कोणता उद्योग करणार, ते कोणताच करत नाही। असं जे असतं की केवळ आईच्याच आश्रयावर, तसे हे भक्त माझ्या आश्रयावर आहे। तैसा मी वाचोनी काही आणिक गोमटेची नाही मजचे नाम पाही जिणे या ठेविले। अशा तऱ्हेनं वर जसं उदाहरण दिलं तसं हे सगळे कसे आहेत तर त्यांच्या ठिकाणी मला
इतकं त्यांनी एकरूपतेने पाहिलं आहे, समर्पित केलं आहे माझ्यासाठी त्यांनी. आणिक गोमटे नाही, आता ह्याच्याशिवाय चांगलं कुठं काही आहे असं अजिबात नाही. मजचे नाम पाही जिनिया ठेविले. आता त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं जे जगणं आहे ते केवळ माझ्या नावावरच आहे. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, जे उपासिती तया ते मीची सेवी. अशा तऱ्हेनं आता हे कसे आहेत, अनन्य. आता ह्यांना दुसरं काही उरलं नाही म्हणून ते अनन्य आहेत, अन्य काही उरलंच नाही. त्यांचं जे चित्त आहे ते कसं झालं आहे, तर माझीच गती त्याला प्राप्त झाली. आता दुसरं काही नाही. इतर गती असते पण ती सगळी संपली. आपण काय करतो की काही प्रकार करत असतो तेव्हा अनेक प्रकारच्या गती दाखवलेल्या आहेत, की जसं माणसाने काय आहे की परमार्थाकडं काही सुरुवात केली तर ऊर्ध्वगती असते. त्याच्यानंतर त्याला काय आहे की त्याच्या ठिकाणी झालं तर परमगती असते. अशा काही गती आहेत. आणि काहीच नाही केलं तर अधोगती असते. आता यांच्या ठिकाणी मात्र माझ्याच ठिकाणी आल्यामुळे ह्यांची गती काही दुसरी नाही. तुकोबाराय म्हणतात की हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. गती नामस्मरणानंतर गती बदलते. आता चित्तही बदललं. चिंतित साते माते, त्या चित्तात माझंच फक्त चिंतन चाललं आहे, दुसरं काही नाही. जे उपासिती तया ते मीची सेवी. आता ह्यांची जी उपासना आहे ती माझ्यासाठीच आहे. त्यांचं उपास्य दैवत मी. हे कोण आहेत? उपासक. मी कोण आहे? उपास्य. आणि ह्या उपासकानं उपास्यासाठी केलेली उपासना हे केवळ मीच आहे. ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. आता एकदा का याने सगळं मला अर्पण केलं, आता त्यांच्याजवळ दुसरं काही उरलं नाही. एकवटोनी म्हणजे जसं इंद्रियाचे वेगवेगळे भाव असतात, ते वेगवेगळे भाव राहिलेच नाहीत. सगळे इंद्रिय एका भावाच्या ठिकाणी आले. मन तिथंच आलं, बुद्धी तिथंच आली, चित्तही तिथंच आलं, मग एकवटले. अनुसरले का माझी वाहणी. आता त्यांच्या ठिकाणी दुसरं काही राहिलंच नाही. केवळ माझ्याशी जे एकरूप झालेले आहेत त्यांना दुसरं काय विचार आहे, कशासाठी ते काही वेगळं काही पाहतील. कारण सगळं जर मलाच अर्पण केलेलं आहे तर त्यांच्याजवळ दुसरं काही नाही. म्हणून तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. आता हे काय करतात? चिंतन करतात. कोण? भक्त. आणि देव ह्यांची चिंता करतो. म्हणून मग देवाने सांगितलं की त्या तयाची चिंतवणी. आता त्यांना काय लागतं काय नाही सगळ्या गोष्टी, म्हणजे अंतरंगातही काय अडचण येऊ नये, बाहेरही काय अडचण येऊ नये, हे सगळं मला पाहावं लागतं. जसं 12व्या अध्यायात आलं आहे की माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे, तसं आता माझ्या भक्ताला कशाची चिंता पडेल असं मी काहीच होऊ देत नाही. त्याचे सगळ्या गोष्टी अगोदरच पूर्ण करतो. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे, जैसी आजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जिये. आता त्यांना काही करायचं आहे असं काही नाही. माणसाचं कसं असतं, काही करायचं ठरलं तर अगोदर संकल्प तयार होतो. आणि काही माणसं कसं आहेत, करण्याच्या अगोदर संकल्प निघाला की गावभर सांगत हिंडतात, आम्ही आता असं करणार, आम्ही आता असं करणार. मग त्याला ते करणं हो नाही तर न हो, सगळीकडे सांगायचं. हे त्यांचं सांगणं सगळीकडं सुरू झालं की मग झालं. पण तसं नाही. आता ह्यांचं संकल्प निर्माण होण्याच्या अगोदर यांना कोणत्या कर्माचं स्फुरण व्हायचं हे मला कळतं. नाहीतरी आपल्यात कोणतं कर्म बाहेर यायचं आहे ते ईश्वरालाच कळतं. ईश्वरच त्याप्रमाणे आपल्याला कर्मसंगती लावून देतो, हे मलाच कळतं. मग त्याचं जे काय आता पुढं आहे, जे मजची पडिले आगवे, मग त्याच्या मनात येण्याच्या अगोदर मी सगळं काय आहे तिथं पूर्ण करून देतो. आता त्याला उदाहरण दिलं की अजात पक्षाची नि जीवे. अजात पक्षी म्हणजे ज्याला अजून पंख फुटलेले नाहीत.
असे जे लहान लहान पक्ष्याची पिल्लं आहेत, अजून त्यांना पंख नाही, त्यामुळं उडून जाता येत नाही. मग ह्यांचं पोट कोणी भरायचं? तर पक्षिणी जी आहे तेच त्यांचं जीवन चालवते. स्वतः कुठून तरी चारा घेऊन येते आणि त्याने आ केलं की त्याच्या चोचीत हे आपल्या चोचीत आणलेलं त्याला भरवते. सतत तिला बाहेर फिरायचं की काहीतरी पकडून आणायचं की झालं. मग काही दाणे सापडतील, दाण्याचे कण सापडतील, अजून काय त्यांना जे लागत असतं ते गोळा करायचं, चोचीत धरायचं की येऊन ह्यांना भरवायचं. म्हणजेच ते जे काही पक्षी आहेत त्यांचं जीवन कोणामुळं चाललं आहे? तर जी पक्षिणी त्यांना खाऊ पिऊ घालणारी त्यांची आई, तिच्यावरच चाललेलं आहे. आता हे उदाहरण का दिलं? तर हे सगळ्यांचं जीवन माझ्यामुळंच आहे, यांना काही नाही. जसं ते पंखच नसलेले पक्षी कुठं जातील? त्या घरट्यातच बसून. तसं हे कुठं जात नाही, त्यांचं सगळं करणं माझ्याकडंच आहे. आपुली तहान भूक नेणे, तानया निकेते माऊलीसीच करणे. तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचे कायसे नाही न लजे मी. आता त्यांच्या ठिकाणी इतकं पक्क झालं आहे की त्याला तहान लागली, भूक लागली, काही जाणीव त्यांच्याकडं नाही. सगळं तसंच आहे. म्हणजे कित्येक वेळा आईला अशा उन्हाळ्यात पाहावं लागतं की ह्याचं ओठ का कोरडे पडलेत, ह्याची जीभ कशी कोरडी पडली आणि हा का रडतो? त्याला तहान लागली. म्हणून ज्या बाळाला अजून पाणी पाजायचं नाही, इतकं ते लहान आहे, त्या बाळाला सुद्धा काय आहे की काहीतरी करून थोडंसं तरी त्याचं सगळं मुख ओलं करावं लागतं. मग अंगावरचं दूध देऊन म्हणा किंवा जरासं महिन्याभराचं झालं तर थेंबभर पाणी देऊन, हे जसं तेच सगळं पाहती, ते सगळं कोणाला माऊलीसीच करणे, ते आईच सगळं करते, तीच जाणते, तेच करते. तैसे अनुसरले जे मज प्राणे. आता ह्याने काय केलं? मला प्राण समर्पित केलेत. त्यांच्या प्राणाला शरीरातल्या कुठल्याही चेष्टा करायचं काही सवयच उरली नाही. सगळे प्राण जर काही असेल तर माझ्या नामामध्ये गुंतले. मग आता त्यांचं जे काय करायचं आहे ते करण्यामध्ये मला कशाची लाज आले? साधावया भक्तिकाज नाही लाज धरत. भक्ताचं काम करायला देव कशाचीच लाज धरत नाही. तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेच पुरवी कोड. का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. आता तो जो काही भक्त आहे त्याला जर सायुज्य मुक्तीत जायचं असेल, मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याची इच्छा मीच पूर्ण करतो. आणि शिवाय त्याच्या ठिकाणी काय अजून दुसरं काही इच्छा असेल तर ते सुद्धा तरी तेची पुरवी कोड. त्याचं ते सगळं पूर्ण करायचं आणि त्या इच्छेचं कौतुक करायचं, हे माझंच काम आहे. का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. आता त्याला वाटलं नाही देवाची सेवाच करायची, आपल्याला काय करायचं? मोक्षात जाऊन न लगे मुक्ती आणि संपदा, मला काही नको, मग तुझ्याच जवळ राहायचं आहे, असं जर सेवेची इच्छा करत असेल तर मात्र काय आहे की प्रेम असूये. कारण सेवेशिवाय प्रेम कसं होईल? प्रेमातनं सेवा, म्हणजे प्रेम जर त्या सेवेत असेल तरच ती सेवा योग्य होते. नाही तर मग काय आपलं करायचं म्हणून करायचं होतं. आणि प्रेमानं सेवा असेल तर अत्यंत लक्षपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक होत असते. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो पुढा लागे तया देव. आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी. आता त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नाही. त्यांना जर काय असेल तर काय मनात येत असेल? एका भगवंताशिवाय दुसरं काय? ऐसा मनी जो जो धरती भाव. आता त्यांनी असं एक सांगतात उदाहरण की काय इच्छा तर त्यांची नव्हती, पण घरातल्यांनी त्यांना काय केलं? जबरदस्ती केली की तुमचा मित्र आहे, एवढा भगवान श्रीकृष्ण राजा आहे तो, आणि आपल्याला असं आहे आपल्या घरात लेकराला काय खायला प्यायला नाही, आयाचीच वृत्ती, म्हणजे कोणी काही दिलं तरच खायचं. आणि मग तुम्ही जावा. सुदामला काय केलं? सुदाम देवाना घरच्यांनी पाठवलं
आणि मग हे आले आले तर काय आहे, कसं जायचं मोकळ्या हाताने म्हणून देवापुढं कुठंतरी उपरण्याला जागा होते तेवढ्यात पोहे बांधून आणले होते आणि देवाने त्यांना घेतलं आत. आता काय आहे, इतकं सगळं झालं, आता बऱ्याच दिवसानं मित्र भेटला म्हणून सगळ्या प्रकारचे उपचार त्यामध्ये होऊ लागले, जसे राजाचे उपचार असते तसं. आता सुदाम देवाला वाटायचं मला काय करायचं, हे मला काय ह्याची सवय आहे का, असलं कशाला करायला लावतात काय की. जेवायला वाढलं तर एक पदार्थ खायचा माहिती त्यांना, भाकरी आणि भाजी. ही तर सगळ्या वाट्याच भरलेल्या, कोणच्या वाटीतलं खावा ते कळत नसायचं. उलट आपलं गप्प बसायचं डोळे झाकून, देवाने सांगायचं आधी हे खा, आता ते खा, आता हे घे, ह्याची चव बघ. इतकं सगळं झालं आणि मग आता जायचं आहे म्हणले मला, बस झालं. मग बरं म्हणले, पण मी कशासाठी आलो सांगितलं नाही आणि मागणी केली नाही. पण भगवंतानी जाणलं, मनी जो जो धरती भावो, तो तो पुढा लागे तया देव. आता त्यावेळेस घरी आल्यावर तो राजाचा पाहुणा आहे म्हणून अंगावरचं जे फाटकं धोतर, अंगातला काय असेल तो फाटका सगळं काढून ठेवलं होतं आणि चांगले झरतरी भरजरी कपडे दिलेले आणि दागदागिने अंगावर घातलेले, कारण तो राजाचा पाहुणा आहे. आणि आता मी जातो म्हणल्यावर हे काढून ठेव म्हणले, रस्त्यात कोणी चोरवीर आहेत काय आहे. आता त्याला वाटलं होतं ह्यांना काही मागायला नाही, पण हेच आपलं नेलं म्हणजे ह्याचा मोडतोड करू, घर चालू. ते पण घेतलं, ह्यांना त्याच्याबद्दल दुःखही वाटलं नाही, काय असेल ते असेल. आपण आहे त्या परिस्थितीला मान्य केलेलं आहे, आपल्याला त्या परिस्थितीचा राग नाही. आता घरच्यांच्या इच्छा म्हणून आलो असं त्या सुदामाने ठरवलं, म्हणजे अंगावरचे दागिने काढल्याचं काहीच वाटलं नाही. उलट अत्यंत प्रेमभावानं तुम्हाला 2 दिवस किती पाहुणचार केला, तुझेच किती उपकार आहेत असं देवाला म्हणत म्हणत निघाले. आणि आता गाव जवळ आल्यावर बघते तर हे गावच नाही आपलं, हे असलं कसलं गाव आहे, इतकं चमचमतंय कसं, सगळ्या भिंतीन घरदारण सोन्याची कशी झालेत. आपलं घर तर कुठं कळेनाच, हे कुठलं गाव आलं आहे, कोणत्या गावाला आपण आलो, आपण रस्ताच चुकलो. म्हणून तिथं बाहेर गाई गुरं राखत होते, त्या पोरांना विचारलं हे कोणतं गाव आहे, म्हणले सुदामपुरी, आता ज्याला पोरबंदर म्हणतात ते. आणि ही सुदामपुरी म्हणले हे अशी कशी, म्हणजे आम्हालाही माहीत नाही, रात्रीत आम्ही झोपीतनं उठलो तर सगळं असंच दिसायला लागलं, आमच्या अंगावर चांगले चांगले कपडे आले, आम्हालाही माहीत नाही काय झालं ते. आणि मग गेले तर स्वतःचंही घर. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण मागितलं नाही आणि देवानं दिलेलं दाखवलं नाही, पण बघितलं तर किती दिलेलं आहे. मग त्याच्याकरता इथं माऊलीने लिहिलं की तो तो पुढा पुढा लागे तया देव. आता एकदाच देऊन भागितलं नाही तर अखंडतेची जबाबदारी घेतली आणि दिधलियाचा निर्वाह तोही मीची, म्हणजे द्यायचं आणि दिलेल्याचा सांभाळ करायचा, हे सगळी जबाबदारी काय आहे भगवंताने स्वतःकडे घेतली. हा योगक्षेमू आघवा, तयाचा मजचे पडला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रयो मी. आता याला योग म्हणजे प्राप्त करून देणं, जी वस्तू आपल्याजवळ नसती ते मिळणं म्हणजे योग आहे. आणि क्षेम म्हणजे जे दिलंय ते सांभाळ करणं. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारे. आता तो सगळं त्याचं करत असतो, हे सगळं इथं झालं. तयाचा मजचे पडला पांडवा, म्हणून हे अर्जुना हे सगळं मी करतो की जयाच्या सर्व भावा, कारण ह्यांचा सगळा भाव माझ्याच आश्रयावर आहे. मी त्याचा जर मुख्य आश्रय असेल तर मलाच नाही का ते सगळं करावं लागणार. ए अप्यन्यता दे अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता, ते पिमामेव कौंतेय यजंत विधिपूर्वकम. आता त्यानंतर थोडासा विषय वेगळा केला. आता काय सांगतात की काही भक्त असेत, म्हणजे अनन्य भक्त सांगितले, दुसरे भक्त असेत पण इतर देवदेवतांचं निष्ठेनं श्रद्धेनं भक्ती करणारे. आता त्यांच्याकडे काय आहे की त्यांच्याजवळ भक्ती,
पण माझं नाव किंवा माझी भक्ती नाही, अन्य देवाचं नाव आणि अन्य त्यांची भक्ती चालली, म्हणजे त्यांचे जे मार्ग आहेत ते वेगवेगळे आहेत. आता त्यांचा मार्ग कोणता आहे, ते कोणत्या मार्गाने चालले, हे ज्याचं त्याचं वेगवेगळं पण आहे. आता आणि काही संप्रदाये परिमाते नेणती समवाये, जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती. आता यातलं काय आहे की आणखीन काही संप्रदाय आहेत. संप्रदाय म्हणजे काय, तर प्रदाय म्हणजे देणं, सम म्हणजे योग्य देणं, योग्य देणं ज्यात चाललेलं असतं तो संप्रदाय. असे कुठलेत आणखीन की जे परिमाते नेणती समवाये, की ज्यांच्या ठिकाणी सगळी भक्ती तर आहे खरं, पण जे द्यायचं आहे ते माझं नाही, म्हणजे मी जसा व्यापक आहे तसं न समजता कुठलं तरी एकदेशी देवाकडं जायचं तेच. म्हणून त्यांच्या ठिकाणी कोणतं आहे, तर त्या असे काही संप्रदाय सांगितले की ज्याला वैदिक संप्रदाय म्हटलं जातं. त्यातला अग्नीचा संप्रदाय, इंद्र, सूर्य, सोम म्हणजे चंद्र, हे तर आपल्याला सांगितले. पण अजून काय आहेत की जे वैदिक आहे, त्यात कोण आलं तर शैव आणि वैष्णव, हे सगळे कसे आहेत, अगोदरच वैदिक संप्रदाय. त्यामुळं अग्नीच्या संप्रदायाला अग्नीला प्राधान्य देतात, इंद्र संप्रदायात इंद्राला प्राधान्य, सूर्याच्या ठिकाणी सूर्याला प्राधान्य, चंद्र त्याला चंद्राला प्राधान्य. मग हे सगळे त्याप्रमाणे त्यांचं त्यांचं यजन म्हणजे त्यांची भक्ती सगळे करत असतात. तेही कीर मातेची होये, का जे हे आघवे मीच आहे, परिते भजती उजरी नव्हे विषम पडे. आता वास्तविक पाहता ते मलाच येऊन पोचतं, माझ्याशिवाय दुसरं आहेच काय, दुसरं मीच सगळीकडे भरला आहे. पण देताना मला म्हणून कुठं द्यायचं आहे ते. म्हणजे आता जसं एखादा काय आहे बहुरूपी आला दारात, आता बहुरूपी काय करतो, कशाच तरी सोंग घेऊन येतो. एखाद्याने घेतलं, राम बनून आला, मारुती बनून आला. मग ज्या घरातल्याने दिलं ते कोणाला दिलं, रामाला आणि मारुतीला दिल्यासारखं वाटतं, पण दिलं कोणाला, त्या बहुरूप्यालाच. बहुरूपी सोंग घेऊन येतोय. तसं मीच ही सगळ्या देवादेवतांची सोंग घेतलीत, पण ह्यांच्या भावना नाहीत ना तशा. यांच्या भावना कशा आहेत तर परिते भजती उजरी नव्हे, म्हणजे त्यांच्या भजनामध्ये कोणत्याही प्रकारचं काय सहज पद्धत नाही, योग्य पद्धत नाही. मग ते कुठले तरी काय आहे वेगळी पद्धत करतात, म्हणून त्याला चुकीची पद्धत म्हणलं. विषम पडे म्हणून ते माझ्यापासून दूर जाणारे आहेत. पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीच घापे. आता एखादा वृक्ष जसा आहे त्याला काय आहे की खोड आहे, फांद्या आहेत, उपफांद्या आहेत, त्याला पुन्हा काय आहे पानं लागलेली आहेत. इतकं सगळं जरी असलं तर एकाच बियापासून हे सगळं झाड झालं. आणि पाणी घालायचं घातलं तर कुठं घालावं लागल, त्याच्या मुळाशीच. मुळाला पाणी घातलं की पानोपानी सगळं पाणी जाऊन पोचतं. का दहाही इंद्रिया हाती, ये जरी एकेची देहीची होती, आणि इही सेविले विषय हो जाती एकाची ठाई. शिवाय कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5 ह्यांचे विषय, मग हे सगळे विषय जरी त्या ठिकाणी काय आहे भोगले इंद्रियानं, तरी कुठं जातील, एकाच ठिकाणी जातील ना. इंद्रियांचं विषयाचे जरी फरक असला तरी भोगणारा एकच राहतो. तरी करोनी रस सोय भरावी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी. आता असं तर कधी उलटं होत नाही ना की चांगल्या प्रकारचा स्वयंपाक केला आणि असा मुखाने नाही खाल्ला, कानात भरायला लागले. आता त्या कान हा त्याचा विषयच नाही ना. तो कान म्हणणारच नाही तिखट झालं खारट झालं, काय म्हणणार नाही, कारण त्याला ऐकणं हे काम आहे. मग त्याचं जे इंद्रिय तिकडंच जावं लागेल. फुले आणोनी बांधावी डोळा केवी. आता जर फुलं कोणाला वासाला द्यायचे असते तर ग्रहणाला, नाकाला, ह्याने बांधली डोळ्यावर, म्हणजे हे जसं योग्य नाही, जिथलं तिथंच व्हायला पाहिजे.
तेथ रसुतो मुखेची सेवावा, परिमळो तो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणून. मग जसं खायचं असेल, जे काही रस आहे म्हणजे अन्न आहे, ते कुठं लागल तर मुखातच घालावं लागल. जीभच त्या अन्नाला चांगलं म्हणेल. सुगंध कुठं द्यावं लागेल तर घ्राणाच्या ठिकाणीच. तसं जे काय असेल ते मला द्यावं लागेल, पण मी समजून, कारण माझंच त्या ठिकाणी असेल तर. हेर माते नेणोनी भजन, ते वायाची गा आने आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. तेव्हा हे सगळे मला जाणत नाहीत आणि काहीतरी वेगळं नामस्मरण, वेगळी पूजा मांडून हे सगळे काय करतात, अर्पण तर करतात, पण त्यांचं जे सत्कर्म चाललंय ते ज्ञानाशिवाय आहे. म्हणून कोणतंही कर्म करायचं झालं तर त्या कर्माला ज्ञान असावं लागतं, तरच ते कर्म निर्दोष होईल. नाही तर कर्म करून सुद्धा ते निर्दोष होणार नाही. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च, न तु मामभिजानाति तत्त्वेनातश्च वन्ति ते. आता या 24व्या श्लोकामध्ये हेच सांगितलं की सर्व यज्ञाचा भोक्ता मीच आहे. कुणाच्याही नावाने टाकत असाल तर प्रत्यक्ष अधिपती मीच असल्यामुळे सगळे जे काही यज्ञ चालतात त्या सगळ्यामध्ये तत्त्वज्ञानानं मीच खरा आहे. आणि त्यामुळं काय आहे की जे मला जाणत नाहीत, ज्यांच्याजवळ ज्ञान नाही, त्यांना योग्य फळ मिळत नाही. एरवी पाहे पा पंडुसुता, या यज्ञोपहारा समजता, मी वाचो निभोगता कवणू आहे. आता माझ्याशिवाय खरा यज्ञोनारायण मीच आहे. त्यामुळं सगळं जर काय असेल तर आहुती दिलेली मलाच मिळते. पण हे नाव कुणाचं घेतात, अग्नीचं, इंद्राचं. म्हणजे काय होतं, नाव घ्यायचं दुसऱ्याचं, मिळतं तर माझ्याच ठिकाणी. पण यांना हे कळत नाही. मी सकाळा यज्ञाचा आधी आणि यजनाया मीच अवधी, की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. वास्तविक यज्ञ मीच, यज्ञ करणारा मीच, यज्ञाचं साहित्य मी. मागं झालंयच आपल्याला हा श्लोक. पण ह्यांची बुद्धी ज्ञानाची नाही ना, म्हणून ज्या बुद्धीला ज्ञान नाही, दुसऱ्या अध्यायात सांगितले की सद्बुद्धी कशाला म्हणावी, दुर्बुद्धी कशाला म्हणावी. म्हणजे ह्यांची दुर्बुद्धी. कारण काय आहे की त्यांच्या ठिकाणचा योग्य व्यवसाय होत नसल्यामुळं ते मला सोडून वागतात. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी आनानी भावी. आता त्याला उदाहरण दिलं. पाण्याची ओंजळ भरायची गंगेतनं आणि पितराच्या नावाने सोडायची, सूर्याच्या नावाने सोडायची, देवाच्या नावाने सोडायची. आता गंगा म्हणली माझंच पाणी मलाच अर्पण करताय, नाव मात्र काय आहे, इतर कोणते तरी देवदेवतेचं घेताय. परी आनानी भावी, म्हणजे तुमच्या ठिकाणी क्रिया आहे ती सहज आणि भाव मात्र वेगळा आहे. म्हणून ते पार्था मातेन भज पवतीच सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. आता त्याला उघड दिलं. हे माझं नाव न घेता भजन करतात, उपासना करतात, म्हणून ते सगळे काय आहे मला प्राप्त होत नाहीत, माझ्यापर्यंत येत नाहीत. आणि कोणती आस्था त्यांनी कुठं श्रद्धा ठेवली, कोणाचं नाव घेतलंय, त्या ठिकाणी ते जाऊन पोचतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.